वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचं प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे। त्यात सोलापुरातील क्लास चालक संदीप शहा याच्यावर व्यवहार फायनल करण्याची मुख्य जबाबदारी होती अशी माहिती देखील समोर आली आहे। सीबीआय कडून आता परीक्षार्थी आणि पालकांचीही चौकशी सुरू आहे। साताऱ्यातील पळशीमध्ये मुलाच्या ॲडमिशनच्या बहाण्याने शाळेमध्ये घुसून एका चोरट्याने शिक्षिकेच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। यावेळी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला 2 तासात बेड्या ठोकल्यात। यावेळी आरोपीने चोरलेला मुद्देमाल एका मोकळ्या मैदानामध्ये पुरून ठेवला होता। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी या ठिकाणी एसटीचा अपघात झालाय। अचानकपणे एक दुचाकीस्वार एसटी समोर आला। यात एसटी चालकाचा ताबा सुटल्याने एसटी रस्त्याच्या कडेला विहिरीच्या कठड्यावर जाऊन थांबली आहे। यात 17 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 12 फुटांनी वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर जाऊन पोहोचली आहे। तर राजारामसह 18 बंधारे पाण्याखाली गेले। पाणी आलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक देखील सुरू करण्यात आली। पूर्व मोसमी पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 22,000 हेक्टर क्षेत्राला बसलाय। सर्वाधिक नुकसान केळी पिकाचं झाल्याचं कृषी खात्याच्या अहवालात दिसतंय। दरम्यान पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यासाठी 40,43,46,46,000ची मागणी करण्यात आली आहे। संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। उद्या दुपारी 2:30 वाजता पालखी देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे निघणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहणार आहेत। राम कृष्ण